मॉर्निंग फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल. सो चला, नेहमीप्रमाणे माझ्या मॉर्निंगची जी आहे ते सुरुवात झालेली आहे अगदी घरच्या कामांपासून. खरं सांगायचं झालं तर प्रत्येक हाऊसवाईफची सकाळ ही एका वेगळ्याच एनर्जीने सुरू होत असते. सकाळी डोळे उघडल्यापासूनच मनात एक लिस्ट तयार होते की आज हे करायचं आहे, ते करायचं आहे, मुलांसाठी हे बनवायचं आहे, घरातली ही कामं पूर्ण करायची आहे, काय कामं पेंडिंग राहिलेली आहे, मार्केटमधून काय आणायचं आहे, आणि अशा अनगिनत कामांची लिस्ट जी आहे ते सुरू होत असते. कधी कधी तर वाटते की दिवस सुरू होण्याआधीच कितीतरी कामं जे आहेत ते डोक्यात ऑलरेडी सुरू झालेली असतात. पण मला असं वाटते की छोट्या छोट्या गोष्टींमध्येच जे आहे ना आपल्या दिवसाचा खरा आनंद असतो. आपल्या हाताने बनवलेलं जेवण, आवरलेलं घर आणि आपल्या माणसासाठी केलेली प्रत्येक छोटी गोष्ट, याच गोष्टीमध्ये ना आपल्याला एक वेगळंच असं समाधान देऊन जाते. आणि मला माहिती आहे कधी कधी थकवाही येतो, कधी कधी स्वतःसाठी वेळही मिळत नाही, पण शेवटी आपण हाऊसवाईफ आहोत जे कधी न थकता कधी न हरता जे आहे ते आपली जिम्मेदारी आपण रोज जे आहे ते करतच असतो. आणि दिवस संपला की पुन्हा दुसऱ्या सकाळी नव्याने सुरुवात जी आहे ते आपण करत असतो. आणि म्हणूनच आजचा दिवससुद्धा छान असा पॉझिटिव्ह विचारांनी जावं म्हणून मी हा व्हिडिओ सुरू केलेला आहे. आणि हो, तुमच्यापैकी जर कोणी नवीनच माझ्या चॅनलवर आले असेल तर सर्वात आधी तुम्हाला एक छोटीशी रिक्वेस्ट करते आहे मी, की माझ्या चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करा. तुम्हाला असेच घरगुती डेली व्लॉग्स आणि माझ्या आयुष्यातले छोटे मोठे मोमेंट्स जे आहेत ते तुम्हाला या चॅनलवर बघायला मिळतील. आणि एक गोष्ट मला आज तुमच्यासोबत शेअर करायची होती. जेव्हापासून मी लातूरला शिफ्ट झाले तेव्हापासून माझ्या चॅनलला खूप छान रिस्पॉन्स मिळत आहे, व्ह्यू वाढलेले आहेत, त्यासोबत नवीन नवीन सबस्क्रायबरसुद्धा आपल्या चॅनलवर जुळती आहेत. आणि सगळ्यात सुंदर गोष्ट म्हणजे तुमच्या कमेंट्स. खूप साऱ्या लातूरमधल्या बायकांनी मला कमेंट्स करून सांगितलं की मी लातूरची आहे, तुम्हाला काही हेल्प हवी असेल तर नक्की सांगा. खरंच तुमच्या अशा एका छोट्याशा कमेंटमुळे ना मला इतकं जास्त मोटिवेशन मिळते की खूपच सुंदर. काहींनी मला खूप सुंदर सुंदर टिप्स दिल्या, काहींनी घराबद्दल विचारलं, तर काहींनी माझ्या नवीन घराचा होम टूरसुद्धा रिक्वेस्ट केलेला आहे. सो होम टूरबद्दल मी नक्कीच विचार करते आहे. पण सध्या माझी तब्येत थोडी ठीक नसल्यामुळे आणि अजून घर व्यवस्थित सेट करायचं आहे, काम सध्या सुरूच असल्यामुळे थोडा वेळ लागेल. आणि हो, बऱ्याच बायकांनी असे सुद्धा कमेंट्स केलेले आहेत की प्लीज डेली व्लॉग्स जे आहेत ते अपलोड करा. सो मला सुद्धा खूप इच्छा असते की रोज तुमच्या साठी नवीन व्हिडिओ घेऊन यावं, पण मी रोज शूट करते आणि पण एडिटिंग करण्यासाठी ना मला अजिबात वेळ काढणं शक्य होत नाही. खूपच कठीण जाते, कारण माझ्याकडे 2 मुलं आहेत, घरची सगळी कामं, स्वयंपाक, क्लिनिंग आणि बाकीच्या जबाबदाऱ्या ज्या आहेत ते मी स्वतः मॅनेज करते. त्यामुळे माझा पूर्ण दिवस जो आहे तो खूप बिझी असतो. आणि सतत स्वतःवर जास्तच प्रेशर घेतलं की मग त्याचा परिणाम जो आहे तो माझ्या तब्येतीवर होतो. म्हणून मी ठरवलेले आहे की रोज अपलोड करण्याचा प्रेशर न घेता आठवड्यातून 3 दिवस मी नक्की तुमच्यासोबत जे आहे ते नवीन नवीन व्लॉग जे आहे ते शेअर करण्याचा प्रयत्न करते. सो आत्ता मी जस्ट म्हणजे शेड्यूल बनवलेला आहे. आता बघूया या शेड्यूलनुसार मी किती दिवस म्हणजे हा शेड्यूल प्रॉपर म्हणजे फॉलो करते की नाही, आय डोंट नो. मी सांगते तुम्हाला तसं. सो मंडे, वेनसडे आणि फ्रायडे असे 3 दिवस मी व्हिडिओ अपलोड करण्याचा म्हणजे शेड्यूल तयार केलेला आहे. सो मी याआधी पण बरेचदा असं शेड्यूल बनवलं, पण काही ना काही कारणामुळे तो फॉलो करणं खरंच खूप कठीण जात होता. आता मी स्वतःला स्ट्रिक्टली अशी वॉर्निंग दिलेली आहे की आठवड्यातून 3 व्हिडिओ माझे गेलेच पाहिजे. कारण यावेळी ना तुमच्या इतक्या सुंदर कमेंट्स आणि तुमच्या प्रेमामुळे मला खूप जास्त असं मोटिवेशन मिळालेलं आहे. आणि तुमचं प्रेम आणि सपोर्ट जो आहे तो माझ्यासाठी खरंच म्हणजे माझ्या मनामध्ये एक नवीनच ऊर्जा जो आहे तो निर्माण करते, ज्यामुळे मग मला चांगल्यात चांगले व्हिडिओ शूट करायला जे आहे ना वेळसुद्धा मिळते. सो असंच तुमचं सपोर्ट कायम माझ्यासोबत असू द्या. तर चला, नेहमीप्रमाणे सकाळची सुरुवात झालेली आहे स्वयंपाकापासून. आज स्वयंपाकामध्ये मस्त झणझणीत वाटाण्याची उसळ बनवायचं ठरवलं होतं. काल रात्रीच मी वाटाणे भिजत घातले होते. वाटाणे भिजलेले असले तरी मी ते कुकरमधून जे आहे ना 2-4 शिट्ट्या जे आहे ते काढून घेतच असते. त्यामुळे ते छान मऊ होतात आणि पचायलाही हलके जातात. त्यानंतर मी ना उसळसाठी मसाल्याची तयारी करून घेतली. सोबतच चपात्यांसाठी कणिकसुद्धा मी इथे फूड प्रोसिजरला लावून घेतलेला होता. आणि हो, मी माझं शॉर्ट व्हिडिओमध्ये सुद्धा अशा छोट्या मोठ्या टिप्स ज्या आहेत ते
तुमच्यासोबत शेअर करत असते. त्यामुळे तुम्ही शॉर्ट व्हिडिओसुद्धा नक्की बघत जा आणि तुमच्या कमेंट्स नक्की मला कळवत जा, कारण तुमच्या कमेंट्समुळेच मला मोटिवेशन मिळते. तर इकडे माझा स्वयंपाक सुरू होता आणि नेहमीप्रमाणे बॅकग्राऊंडमध्ये मुलांची घाई सुरू होती. मम्मा माझे केस करून दे, तर मम्मा माझे सॉक्स कुठे आहेत, मम्मा माझं हे कुठे आहे. आणि मला असं वाटते की प्रत्येक आईची सकाळ जी आहे ती अशीच होत असते. आईला एकाच वेळी कितीतरी गोष्टी मॅनेज करायच्या असतात. कधी स्वयंपाक करायचा असतो, तर कधी मुलांचे केस बांधायचे असतात, तर कधी त्यांचं सामान शोधून देण्यामध्ये आपला भरपूर टाईम जे जातच असते. आणि त्यातल्या त्यात डोक्याचा तर इतका वैताग होऊन जातो ना की अक्षरशः चिडचिड होणं सुरू होऊन जाते. आणि माझ्यासोबतही हे सगळं रोज जे आहे ते घडत असते. तर इकडे भाजी फोडणीला टाकलीच होती आणि चपात्याही मी बनवून घेतलेल्या होत्या. त्यानंतर म्हटलं आता चिवचे जे आहे ना छान असे 2 पोनी करून देते. ॲक्च्युली आज आम्हाला सकाळी थोडा उशीर झालेला होता आणि खरं सांगायचं झालं तर आमचं सकाळचं शेड्यूल जो असतो ना तो इतका म्हणजे पॅक असतो ना की अगदी 5-5 मिनिटासाठी सुद्धा घड्याळाकडे बघत राहावं लागते. चला चला करा लवकर आवरा आवरा, आणि हेच शब्द वारंवार आमच्या घरामध्ये सकाळी जे आहे ते सुरू होत असतात. आणि त्यातल्या त्यात आमचा वेदांत तर खूप गोंधळ करत असतो. तो खूपच आरामशीरवाला त्याचा कारभार असतो. त्याला प्रत्येक गोष्ट सांगावी लागते की वेदांत तुझं होऊ दे, लवकर कर, कारण त्याला सकाळी ना भरपूर साऱ्या गोष्टी आठवत असतात. एकतर तो पप्पाकडे जाऊन गप्पा गोष्टी करते, नाहीतर तो माझ्याकडे येऊन गप्पा गोष्टी जे आहे ते करत असते. सो चला असो, हा छोटासा माझा फॅमिली मोमेंट होता जो तुमच्यासोबत मी शेअर केलेला आहे. त्यानंतर इथे येऊन जे आहे ना 15 दिवस झालेले होते. सो आम्ही इथे म्हशीचं दूध जे आहे ते घेत आहोत. तर त्याची साय माझ्याकडे भरपूर जमा झालेली होती. तर म्हटलं चला आता इथे साय जे आहे ना त्याचं तूप काढून घेते. आणि झालं असं होतं, अधेमध्ये मुलांची तब्येत जरा थोडी डाऊन सुरू होती ना, त्यामुळे दूधही माझ्याकडे खूप जास्त म्हणजे उरलेलं होतं. तर मग मी अधूनमधून जे आहे ते घरीच पनीर बनवत आहे. आत्तापर्यंत इथे येऊन मी 3 ते 4 वेळा जे आहे ते पनीर बनवून घेतलेलं आहे. एखाद्या दिवशी त्याची रेसिपीसुद्धा मी तुमच्यासोबत नक्कीच शेअर करेन, कारण घरी बनवलेला पनीर जो आहे ना तो आपल्या हेल्थसाठी पण चांगला असते. आणि खरंच खूप सॉफ्ट आणि असं फ्रेश पनीर जो आहे तो बनवलेला आहे मी. सो आता तरी पनीरची भाजी बनवायची नव्हती, म्हणून ते मी एअरटाईट डब्यामध्ये जे आहे ते ठेवून घेतलेलं आहे. आणि त्यानंतर आता सकाळची इतकी धावपळ झालेली होती की थोडीशी चिडचिडसुद्धा मला वाटत होती. तर म्हटलं चला 1 कप चहा तर तो बनतोच आहे. ॲक्च्युली आधी मला ना अजिबात चहाची सवय नव्हती, पण जेव्हाचं तुमसर सोडल्यानंतर शिफ्टिंग, घर शोधायसाठी इकडे फिरा तिकडे फिरा आणि प्रवास खूप जास्त झालेला होता. त्यामुळे ना या काळामध्ये मला चहाची इतकी सवय लागलेली आहे की अक्षरशः मी आता चहा लवर झालेली आहे. मॉर्निंगला 1 कप चहा तरी मला जे आहे ते पाहिजेच असतो. आणि 1 कप चहा आणि 5 ते 10 मिनिटाचा माझा छोटासा मी टाईम आता हे मला खूप जास्त आवडायला लागलेलं आहे. त्यानंतर काल खूप सारे कपडे वॉश केलेले होते. तर इथे ना खूप असं थंड थंड वातावरण असते, फारशी तेवढी ऊनही काही येत नाही, म्हणून मी कपडे जे आहे ना रात्रभर बाहेरच ठेवलेले होते. तर म्हटलं चला आता कपड्यांच्या ज्या घड्या आहेत ना त्यासुद्धा मी इथे करून घेते. सोबतच तुम्हाला छोट्या मोठ्या टिप्ससुद्धा सांगते. सो मी असे जे तुम्ही बघताय ना हे बॉक्सेस, सो हे कार्डबोर्डचे बॉक्सेस आहेत. त्याला मी छान असं वॉलपेपर लावून जे आहे ना त्याला कवर करून घेतलेलं आहे. आणि अगदी ऑर्गनायझर म्हणून मी याचा यूज जे आहे ते करत असते. अशा बॉक्सेसमध्ये जर कपडे वगैरे छान घड्या घालून ठेवले तर मुलंही आपापल्या वस्तू ज्या आहेत ते अगदी प्रॉपर पद्धतीने घेत असतात. आणि ही अलमारी जी आहे जिथे मी तुमसरला फक्त साड्यांनी भरून ठेवलेली होती, तर मी सगळ्या साड्या बेडमध्ये ठेवलेल्या आहेत. आणि ही अलमारी वेदू चिवची केलेली आहे. त्यामुळे मी प्रत्येक बॉक्सेसमध्ये ना वेदांत आणि चिवचे कपडे जे आहेत ते असे छान ऑर्गनाईज करून ठेवले. सो यामुळे होते काय ना, म्हणजे प्रत्येक वेळा म्हणजे माझी गरज पडत नाही आणि ते स्वतःच्या गोष्टी स्वतः घेऊ शकतात आणि यामुळे घरात पसाराही होत नाही. सो असं खूप महागडे प्रॉडक्ट्स आपण मागवले पाहिजे किंवा खूप महागडे ऑर्गनायझरच मागवले पाहिजे घर सजवण्यासाठी असं नाही. तर आपण DIY करून सुद्धा छोट्या मोठ्या गोष्टीने आपण आपलं घर जे आहे ते एकदम क्लीन अँड नीट असं ऑर्गनाईज करू शकतो. त्यानंतर ना इथे साय मी थोडीशी फिरवून गेलेली होती, सो ते घट्ट येण्यासाठी मी इथे झाकून ठेवली आणि अगदी 2-5 मिनिटामध्ये जे आहे ते छान लोणी जी आहे ती तयार होऊन जाते. सो आता 15 दिवस झालेले होते म्हणून मी 2-3 पाण्याने छान इथे साय जे आहे ते वॉश करून घेतलेली आहे. आणि थोडीशी ही लोणी जी आहे ती खाली गेली नाही पाहिजे म्हणून मी इथे बारीक चाळणी घेतली आणि त्याच्याने पूर्ण असं पाणी जे आहे ते निथळून घेतलेलं आहे. आता हे जे तूप आहे ना मी कढवायला ठेवते आणि अशा प्रकारे जर तुम्ही तूप घरच्या घरी बनवाल ना तर खूप चांगल्या पद्धतीने जे आहे ते बनून जात असतं.
सो चला, इथे लोणी वगैरे छान धुवून घेतली. त्यासोबतच तूप काढण्यासाठी जी काही भांडी भरलेली होती ना, ती सुद्धा मी साईड बाय साईड इथे घासून घेते आहे. कारण होते काय ना, जर आपण एखादं काम तिथेच तेव्हाच केलं नाही तर एक एक भांडं किचन काउंटर टॉपवर जमा होत जातो आणि बघता बघता पूर्ण किचन काउंटर टॉप मेसी दिसायला लागतो. म्हणून मी स्वतःला एक छोटीशी सवय लावून घेतलेली आहे की जे काम जिथल्या तिथे करता येईल ते लगेच करून टाकायचं. कारण 2-3 भांडी घासायला खरं तर 1 ते 2 मिनिट लागत असतात, पण तेच जर आपण नंतर करू म्हटलं तर त्याचा ढीग कधी वाढतो हे आपल्यालाच कळत नाही. म्हणून एक हाऊसवाईफ म्हणून माझी छोटीशी टीप आहे, म्हणजे शक्य असेल तितकं काम लगेच करून घ्या. त्यामुळे घरसुद्धा नीट दिसतं आणि आपल्यावरचा कामाचा ताणसुद्धा कमी होतो. तर इकडे तूप कडवायला ठेवलेलं होतं, तेवढ्यात वेळामध्ये म्हटलं चला बाकीची जी काही छोटी मोठी कामं आहेत ना ती सुद्धा करून घेते. सो काल मी कपड्यांसोबत किचन टॉवेलसुद्धा गरम पाण्यामध्ये छान वॉश केलेले होते, तर ते मी आता ट्रॉलीमध्ये व्यवस्थित ऑर्गनाईज करून ठेवून दिले. त्यानंतर तूप कडलेला होता, सो आता तूप थंड होईपर्यंत म्हटलं घराला झाडू मारून घेते. आधी तर ही जी बास्केट बघताय ना, तर खरं तर ती 4 पार्टची होती. सो एक पार्ट जे आहे ना 4 पार्ट म्हणजे त्या खालच्या कप्प्यामध्ये काही जातच नव्हता, म्हणून मी ते ॲडजस्ट करण्यासाठी एक तिथली बास्केट काढून जे आहे ना 3 याची बास्केट मी करून घेतलेली आहे आणि इथे व्यवस्थित ठेवलेली आहे. आणि माझा किचन काउंटर टॉप जो आहे ना तो खूपच जास्त छोटा आहे, म्हणजे तुमसरच्या अकॉर्डिंग खूप जास्त छोटा आहे. त्यामुळे ही फ्रूट बास्केटसुद्धा मी जी आहे ना त्या कोपऱ्यात ठेवली. सध्या पाण्यामुळे खूप म्हणजे इथलं पाणी जे आहे ना सध्या म्हणजे आमच्यासाठी खूप जड आहे असं मला वाटते. सो मला खास करून मला डायजेशनचा खूप जास्त प्रॉब्लेम होत आहे, म्हणून आम्ही सध्या ना पाण्याची कॅन बाहेरूनच मागवत आहोत. सो आम्ही आरो लावलेला आहे, पण तरीही आम्हाला इथलं पाणी काही सूट होत नाही आहे. तर पाण्याची कॅन जी आहे ते आम्ही लावलेली आहे, तर ती कॅन एक वाढलेली आहे आणि किचनमध्ये एक जरी वस्तू वाढली तरी मग खूप जास्त म्हणजे असं किचन भरल्यासारखं दिसते. ऑलरेडी हा किचन खूप छोटा आहे, मी कसं बसं या किचनला ऑर्गनाईज केलेला आहे. त्यानंतर किचन आधी झाडून घेतली, त्यानंतर पूर्ण किचन वॉश करून पोछा लावून घेतलेला आहे. त्यानंतर अगदी तुम्ही बघू शकता किचनच्या बाजूलाच म्हणजे अगदी लागूनच जे आहे ना असं युटिलिटी एरिया आहे, जिथे मी वॉशिंग मशीन ठेवलेली आहे. त्यानंतर जे काही म्हणजे मला क्लिनिंगसाठी वस्तू लागतात, जसं विम जेल लिक्विड, डिटर्जंट लिक्विड, त्यानंतर फरची पुसायचं लिक्विड वगैरे, तर ते मी असं वॉशिंग मशीनवर ऑर्गनाईज करून ठेवलेलं आहे. त्यानंतर म्हटलं चला आता हे जे आहे ना पूर्ण हा युटिलिटी एरिया क्लीन करून घेते. मी क्लिनिंग व्हिडिओ तर बऱ्याच वेळा तुमच्यासोबत शेअर केलेले आहे, पण शेअर करण्यामागचं कारण एवढंच असते की आपण जेव्हा कोणाला एखादं काम करताना बघतो ना तेव्हा आपल्याला ही एक असं मोटिवेशन मिळते. आपल्याला वाटते की ती करू शकते तर मी सुद्धा करू शकते. आणि खरं सांगायचं तर मी सुद्धा तुमच्यासारखीच एक आहे. मलाही कधी कधी घर आवरण्यासाठी क्लिनिंग करण्यासाठी कोणाचं तरी व्लॉग बघावं लागते, कुणाचं तरी व्लॉग बघून त्यांच्याकडून मोटिवेशन घ्यावं लागते. आणि मी सुद्धा बरेच डेली व्लॉग्स जे आहे ते बघते काय तर मी माझे कामं करताना सुद्धा माझा मोबाईल सुरू असतो. सो मी लाईफस्टाईल व्लॉग, डेली व्लॉग्स, नाहीतर मग किचन रुटीन, मॉर्निंग रुटीन, अशा बरेच व्लॉग जे आहेत ते मी सकाळी सकाळी बघत असते स्वयंपाक करताना. सो कारण ना जर थोडंसं जरी मोटिवेशन मिळालं ना तर ते आपल्यासाठी बराच म्हणजे चांगला असतो. कारण काय होते ना, घरकाम हे फक्त एक दिवसाचं नसते, ते रोज सकाळ दुपार संध्याकाळ आपल्याला तेच सगळं पुन्हा पुन्हा करावं लागते. म्हणून आपल्याला सुद्धा मोटिवेशनची गरज असते आणि ते कुठूनही मिळालं तरी ते छानच असते. सो म्हणून मी हा आजचा व्लॉग जो आहे तो थोडासा मोटिवेशनल टाईप तुमच्यासोबत शेअर करते आहे. त्यानंतर हा युटिलिटी एरिया जो आहे तो पूर्ण असं झाडून काढलेला आहे, कारण इथेच मावशी जे येतात ना माझ्याकडे ते भांडी घासतात आणि मावशी थोड्या वयस्कर असल्यामुळे ना हा एरिया जास्त क्लीन ठेवण्याचा मी प्रयत्न करते. ते येण्याआधी किंवा ते गेल्यानंतर हा एरिया पूर्ण झाडून घेते, पुसून घेते. तसं तर मावशीसुद्धा रोज साफसफाई करतात, पण कधी वॉशिंग मशीन चालू असते तर मग तेव्हा वॉशिंग मशीनचा वेस्ट जो वॉटर असतो ना तर त्यामुळे डस्ट येते आणि पूर्ण तो एरिया चिकट असतो. म्हणून मी पटापट जो आहे तो एरियासुद्धा असं क्लीन करून घेतला. त्यानंतर तूप मी एका डब्यामध्ये काढून घेतलेला होता, थंड झालेला होता. सो अंघोळ व्हायचीच होती, तर अंघोळीच्या आधी जे काही माझ्या आजच्या लिस्टमध्ये कामं होते ना तेच मी करण्याचा प्रयत्न करत आहे. सो सिंक एरिया खास करून तर या घरात जेव्हाचे आम्ही आलो ना तेव्हाचा हा जास्त सिंक जो आहे तो यूज होत असतो. तसं तर बेडरूममधल्या बाथरूममध्ये सुद्धा सिंक एरिया आहे, पण तिथला तेवढा फारसं यूज होत नाही. हा मिडल साईडला येतो म्हणून हा सर्वात जास्त यूज होतो आणि सर्वात जास्त डस्टही मग इथेच होते. सो मिररसुद्धा
सुद्धा मला आज क्लीन करून घ्यायचं होतं. तर इथे आम्ही नवीन मिरर जो आहे तो लावलेला आहे. सो मिरर ना ज्यांच्याकडून आम्ही लावून घेतलं त्यांनी मला जाताना एक टिप्स दिली की मिरर जो आहे थोडंसं कॉलिन आणि थोडंसं न्यूजपेपरनी पुसून घ्या, म्हणजे तो छान असं चकचक दिसेल. नाहीतर मी तुमसरला तर पूर्ण मिरर धुवून काढायची, पण इथे मी आता न्यूजपेपरचा जो आहे तो वापर करत असते. त्यानंतर बरेच दिवस झाले होते हा पॉट आणलेला होता सिरेमॅनिकचा. सो यामध्ये ना मला छान असं म्हणजे बेडरूमसाठी एक इंडोर प्लांट ठेवायचं होतं. आणि बेडरूम म्हटलं तर स्नेक प्लांट जो आहे ना तो खूपच फायदेशीर असते. याच्याने झोप शांत येते, ऑक्सिजन भरपूर मिळत असते आणि स्नेक प्लांट जो आहे ना तो कुठेही ग्रो होऊन जातो. त्यामुळे त्याला इंडोर जरी ठेवलं ना तरी म्हणजे व्यवस्थित तो ग्रो होतो. फक्त एवढं लक्षात ठेवायचं की आठवड्यातून एकदा तरी त्याला थोडीशी जी आहे ना सनलाईट दाखवायची असते. सो बेडरूममध्ये विंडोजवळ मला ठेवायचं आहे, जिथे सनलाईट जी आहे ती येतच असते. त्यानंतर त्या कुंडीमधून या कुंडीत ट्रान्सफर करेपर्यंतची प्रोसिजर जी आहे ना ती खूपच जास्त भयंकर होती. ठोकून ठोकून त्या कुंडीतून मला हा स्नेक प्लांट काढावा लागलं. त्यानंतर ॲज इट इज मी त्याला जसंच्या तसं रिपोर्ट करून टाकलेलं आहे. मी माती वगैरे काहीच चेंज केली नाही, कारण मी ऑलरेडी याला आत्ताच रिपोर्ट केली होती आणि त्याची ग्रोथही खूप छान झालेली होती. म्हणून मला असं वाटलं नाही की याची माती वगैरे चेंज करायची आवश्यकता आहे. वरून मी इथे थोडंसं हरियाली खत म्हणून मी आणलं होतं नर्सरीमधून, ते मी हरियाली खत इथे टाकून दिलेलं आहे आणि थोडंसं पाणी दिलं. आणि या बेडरूमच्या या कोपऱ्यामध्ये मी सध्या एका स्टूलवर ठेवलेलं आहे, कारण सध्या माझ्याकडे कुठलाही स्टँड नाही, म्हणून मी स्टूलचा यूज केलेला आहे. आणि स्टूलवर असं छान मी हा स्नेक प्लांट जो आहे तो असं डेकोरेट करून ठेवलेला आहे. सो चला, या छोट्या मोठ्या क्लिनिंग मोटिवेशनसोबत डेकोरेशनसोबत मी आजचा व्हिडिओ इथेच थांबवते. तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका. अशा प्रकारचे डेली व्लॉग्स आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका. चला मग भेटूया आपण पुढच्या अशाच मस्त इंटरेस्टिंग व्लॉगमध्ये. तोपर्यंत तुम्ही स्वतःची काळजी घ्या. सो बाय फ्रेंड्स, हॅव अ गुड डे.